काल रविवार दिनांक 7 रोजी धारावीत धारावी बचाव आंदोलनाने सभेचं आयोजन केलं होतं। शिळ्याच कडीला ऊत आणत धारावी बचाव कार्यकर्त्यांनी सभेपूर्वी या सभेला अत्यंत मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती। मात्र ऐनवेळी आदित्य ठाकरे, राज ठाकरे अशा चर्चेत असणाऱ्या सर्वच दिग्गज नेत्यांनी या सभेकडे पाठ फिरवली। इतकंच नाही तर गायकवाड भगिनींनाही धारावी बचावपासून बचावाचीच भूमिका घेतली आणि ही सभा बोटांवर मोजता येतील इतक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली। धारावी बचाव आंदोलनाची ही सभा का बरं फेल गेली, जाणून घेऊयात 5 मुद्द्यांच्या आधारे। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला राज्य सरकारकडून गती मिळत असल्यानं आता धारावीकरांमध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे। अशातच या पुनर्विकास प्रकल्पासाठी सुरू असणाऱ्या सर्वेक्षणात लाखो धारावीकरांनी आपलं सर्वेक्षण पूर्ण करून घेतल्याने विरोधकांचे सर्व छुपे अजेंडा अपयशी ठरत आहेत। म्हणूनच काल रविवार असून सुट्टीचा दिवस असूनही धारावी बचाव आंदोलन आयोजित सभेकडे धारावीकरांनी पाठ फिरवली आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही सभा घेण्याची नामुष्की धारावी बचाव कार्यकर्त्यांवर आली। याची काही प्रमुख कारणे पाहिल्यास यातील पहिलं कारण म्हणजे गायकवाड भगिनींनी या आंदोलनातून घेतलेली माघार म्हटले तर वावगं ठरणार नाही। यापूर्वीही अनेकदा निवडणुकींच्या तोंडावर गायकवाड भगिनींनी धारावी बचावच्या स्टेजवर न जाणंच पसंत केलं आहे। हेच पाहता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस सावध भूमिका घेत असल्याच्या चर्चांना धारावीत उधाण आलं आहे। ही सभा फेल जाण्याचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विरोधकांचा विकास विरोधाचा अजेंडा आता धारावीकर स्वतःच मोडून काढत आहेत। धारावी पुनर्विकासात SRA योजनेत पहिल्यांदाच पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरं देण्यात येणार आहे। यामुळे या प्रकल्पातून कोणीही बेघर होणार नाही हा विश्वास राज्य सरकारने केवळ तोंडी नाही तर शासन निर्णय काढूनच दिला आहे। याचाच परिणाम म्हणजे लाखो धारावीकरांनी स्वेच्छेने धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आपलं सर्वेक्षण करून घेतलेलं आहे। आता तिसरा मुद्दा पाहूयात। कोणत्याही पुराव्याशिवाय करण्यात आलेले काही जुने आरोप हे देखील या सभेला गर्दी न होण्याचं प्रमुख कारण आहे। आता सभा फेल होण्यामागे हे कारण नेमकं कसं हे पाहण्यापूर्वी धारावी बचावच्या मागण्या काय आहेत हे देखील समजावून घेऊयात। धारावीतील सर्व निवासी आणि अनिवासी झोपड्यांना पात्र ठरवून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा। झोपडीधारकांना 500 चौरस फुटाचे आणि मनपा मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीतील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे मोफत घर द्या। अनिवासी, औद्योगिक, व्यापारी वापराच्या गाळेधारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे मोफत द्या। प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करा। धारावी कोळीवाड्यांचे सीमांकन करा, तसेच सीमांकनाअंती येणारं क्षेत्र DRP मधून वगळा। धारावी कुंभारवाड्याचे पुनर्वसन प्रारूप जाहीर करा। मेघवाडीतील झोपडीधारकांना 7 दिवसात घरे रिकामी करून ताबा देण्याबाबत दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घ्या। येथील सर्व झोपडीधारकांना पात्र करा आणि धार्मिक स्थळांकरिता धोरण जाहीर करा। आता यापैकी अनेक मागण्या या सरकारकडून यापूर्वीच वेळोवेळी GR काढून मार्गी लावण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे पुनर्विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही धारावीकरांना या प्रक्रियेवर आपला आक्षेप घेतलेला नाही आणि विशेष म्हणजे धारावीतील व्यावसायिक गाळ्याबाबतचे धोरण देखील सरकारने जाहीर केले आहे। धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचं निष्कासन आणि नियमित करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे। आता ही सभा फेल होण्यामागचं चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विकासासाठी एकही सकारात्मक संकल्पना न मांडणे हे देखील आहे। धारावीतील झोपडीवासीय हे अत्यंत वेगाने विकसित होणारं मुंबई शहर आणि उपनगर पाहत आहेत। अशा वेळी अत्यंत दुर्गंधी, घाण, कचरा आणि अत्यंत दाटीवाटी जीवन जगणारे धारावीकर पुढच्या पिढीला तरी चांगली जीवनशैली मिळावी यासाठी आग्रही आहेत। काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या काळात सत्ता भोगणाऱ्या गायकवाड घराण्यानं धारावीच्या विकासासाठी नेमकं काय केलं असा सवालही हेच धारावीकर आता उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे धारावीकरांना सरसकट मिठागरांवर टाकण्याचा डाव हा काँग्रेस आणि आघाडीच्या काळातच आखण्यात आला याचा स्पष्ट GR देखील उपलब्ध आहे। मात्र आता धारावी पुनर्विकास
विकास वेग घेत असताना धारावीकरांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे विरोधक करत आहेत. आता पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे निवडणुकांच्या काळात केवळ विरोधासाठी विरोध करणे आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा डाव धारावीकरांनी ओळखला आहे. धारावी बचावचे ज्येष्ठ नेते राजू कोरडे यांची मुलगी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात धारावीतून उतरली असल्याचं चित्र आहे. तिच्याच प्रचारासाठी धारावी बचावच्या सभेचा घाट घातल्याची चर्चा देखील धारावीत आहे. तर नासिर उल हक यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार ज्योती गायकवाड यांना पाठिंबा न दिल्याने त्यावेळी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. दुसरीकडे धारावी ही मिनी इंडिया म्हणून ओळखली जाते. इथे बहुभाषिक वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. उबाटा गटाने मनसेचा हात पकडल्याने धारावीकरांनी आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे देखील पाठ फिरवली आहे. अशातच काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट नकार असल्याचं सांगितलं होतं. अशा वेळी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर इतर भाषिक धारावीकरांचा रोष नको म्हणूनच गायकवाड भगिनींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली का असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे. अवघी बोटावर मोजण्या इतकी लोकांची उपस्थिती असताना आदित्य ठाकरे यांनी देखील या सभेकडे पाठ फिरवली. अशातच धारावी बचाव आंदोलन आता केवळ कार्यकर्ते आणि नेते बचाव इतकं सीमित झाल्याचं चित्र या फेल झालेल्या सभेतून दिसून येतं. या सभेविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अधिकाधिक धारावीकरांपर्यंत हा विषय नक्की पोहोचवा. धन्यवाद.